घर ही गुंतवणूक आहे? गुंतवणूक म्हणजे काय? तुमच्या अपरोक्षपणजेची किंमत वाढते. अच्छा. तुम्हाला भविष्यात चटकन तरलता म्हणजे की यू कॅन सेल इट टुमॉरो, तर ती असेट झाली ना. जिकडे भावनिक गुंतवणूक होते ती गोष्ट असेट कशी काय असू शकेल? दुसरी गोष्ट ही मिरवण्याची गोष्ट नाही, ही तुमची मूलभूत गरज आहे. माझं 1 कोटीचं घर आहे, 30 लाखाचं डाऊन पेमेंट तयार असलं पाहिजे आणि ते मला सहज देता आलं पाहिजे. येस. कुणीतरी घर घेताना स्टॅम्प ड्युटीचे पैसे नव्हते म्हणून ते क्रेडिट कार्डवरती घेतले. ती व्यक्ती कर्जाच्या विळख्यात इतकी अडकली की आयुष्य संपवावं हे सोपं वाटायला लागेल. आपण घर घेतलं, सगळा पैसा EMI मध्ये गेला, मग आपण फक्त जेवण खावण करतो आणि EMIचा प्रेशर घेऊन जगतो. मंथली खर्चामध्ये किंवा मासिक खर्चामध्ये तोशीच पडत नाही. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल कट डाऊन करावी लागत नाही आणि तुम्ही घर घेत असाल तर तुमचं खरंच कौतुक आहे. पैसा ही खूप इग्नोर्ड गोष्ट आहे आणि तिची किंमत आहे ना, ती नसते तेव्हा लक्षात येते. नमस्कार. आजच्या विमर्शाच्या पॉडकास्टसाठी खरं तर कोण पाहुणे असावेत असा आमचा एक विचार विनिमय सुरू होता. कारण विषयच तसा आहे, गुंतवणूक. माणूस अनेक गोष्टींमध्ये नकळत गुंतत जातो, मग ते भावनिक असेल, आणखीन काही असेल. पण आलेले पैसे नेमके कसे गुंतवायचे, त्याचं काय करायचं, स्वतःच्या भौतिक सुखासाठी, स्वतःसाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी. तर ही जी मी आता 3 गोष्टी म्हटलं, ते सर्वसामान्य म्हणजे ज्याला 10,000 सुद्धा पगार आहे त्याचीही चिंता असते, ज्याला 10 लाख महिना पगार आहे तोही या बाबतीत कितपत आपण योग्य करतोय याच्या विवंचनेत कायम असतो. तर ही विवंचना केव्हा जाईल, हा प्रश्न केव्हा सुटेल? जेव्हा आपण अर्थसाक्षर होऊ. अर्थसाक्षर या गोष्टीचा अर्थ आहे पैसे कोणीही कमवतं, कोणीही म्हणजे अगदी कोणीही आणि कितीही कमवतं, पण तो खर्च कुठे करावा, त्याचा निवेश, त्याचा विनियोग आणि गुंतवणूक कुठे करावी, जेणेकरून आपल्या भविष्याचं नियोजन नकळतपणे चांगलं होत असेल तर आपल्याला काय जाईल, आपलं काही नाही जाणार. त्याच्यासाठीच आजचे आपले पाहुणे आहेत ह्या विषयातील तज्ज्ञ, म्हणजे योगेंद्र राजम. योगेंद्र राजम, नमस्कार. तुमचं आमच्या विमर्शाच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. आपण जे बोलणार आहात त्यातून कळणारच आहे की आपण काय विषय घेऊन आलो आहोत आणि लोकांना त्याचा काय उपयोग होणार आहे. नक्कीच मयूर. तर सुरुवात आपण असं करू की प्रत्येकजण जेव्हा कमवायला लागतो किंवा कमवायच्या आधी पण घर या गोष्टीला खूप भावनिक असतो. आणि घर ह्या गोष्टीसाठीच, प्रॉपर्टी ह्या गोष्टीसाठीच तो खूप मेहनत करून पैसे पण कमवत असतो. बरोबर. त्याच्या दृष्टीने ती गुंतवणूक असेल, त्याच्या दृष्टीने ते लॅविशपणा असेल, त्याच्या दृष्टीने ते अचिव्हमेंट असेल, मी काहीतरी प्राप्त केलं की स्वतःचं घर घेतलं. बरोबर. ही जी बाब आहे ना आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळामध्ये जेवढे पॉडकास्ट किंवा लॉकडाऊनपासून अनेक आर्थिक गुंतवणूक सल्लागार वगैरे जे असतात ते घर या विषयावरती खूप बोलत आहेत, दोन्ही बाजूनी बोलतात, स्वतःचं असावं नसावं या विषयावर आपण प्रकाश पाडूच. पण सुरुवात आपण करूया की घर ही गुंतवणूक आहे? चांगला प्रश्न आहे. खरं म्हटलं तर घर आणि गुंतवणूक ह्या दोन्ही व्यस्त प्रकरण. अच्छा. कारण का, गुंतवणूक म्हणजे काय? तुमच्या अपरोक्षपणजेची किंमत वाढते. अच्छा. तुम्हाला भविष्यात चटकन तरलता म्हणजे ज्याला आम्ही आमच्या फायनान्शियल भाषेत लिक्विडिटी म्हणतो, की यू कॅन सेल इट टुमॉरो, तर ती असेट झाली ना. जिकडे भावनिक गुंतवणूक होते ती गोष्ट असेट कशी काय असू शकेल? बरोबर. आजही तुम्ही खाजगीत कोणालाही विचारा की बाबा तू घर बघतोयस तर त्याचा विषय काय असतो. बरेच जण नवीन घरासाठी का जास्त पैसे द्यायला तयार असतात, कारण जुन्या घरात जे लोक राहिलेले आहेत त्यांची आस, त्यांच्या इच्छा तिकडे असतात. सो ती जी अटॅचमेंट आहे ती बघता घर ही गुंतवणूक असू शकत नाही. गुंतवणूक किंवा असेट ज्याला संपत्ती आपण म्हणतो की हो, काळाच्या ओघात तिची किंमत वाढते. अरे पण काळाच्या ओघात वाढते, 20 वर्षाने वाढते. नॉर्मली घर घेताना बऱ्याच वेळेला बरेचसे अँगल असतात. एखाद्याचं लग्न व्हायचं असतं, मग लग्न झाल्यावर त्याला सेपरेशन हवं असतं. एखाद्याची म्हणजे मुलांसाठी एक्स्ट्रा जागा हवी असते,
कोणाकोणाकडे ते नसतंच पहिल्या पिढीकडनं आलेलं, मग त्याला मुंबईमध्ये किंवा ज्या ठिकाणी तो राहतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, इट इज अ प्राईस पोझिशन. बरोबर. की जसं तुम्ही म्हणालात की कोणाला ते मिरवायचं असतं की हा हे मी घेतलं. बरोबर. ओके, माझं घर असं आहे, माझं घर तसं आहे, त्याच्यानंतर माझं अन्न स्वतःचं वस्त्र घर. निवारा. हम्म. तर त्यात पण मिरवायच्या गोष्टीपेक्षा पण ही एक मूलभूत गोष्ट आहे, ती असली पाहिजे. मग काळाच्या ओघात कसं आलं की एक नवीन पिढी येते जिला म्हणजे हाती तर तुम्ही ऐकलं असेल, सिंक डिंक, सिंगल इन्कम विथ नो किड्स, हो. डबल इन्कम विथ नो किड्स, डिस्क, डबल इन्कम, सिंगल चाइल्ड, डबल इन्कम सिंगल चाइल्ड. सो हा जो प्रकार आहे ना, म्हणजे तो तिसरा प्रकार तरी स्टील परवडेबल आहे. हे जे पहिले दोन गोष्टी आहेत की आम्हाला उपभोग घ्यायचा आहे, याने तुम्ही एखाद्या ठिकाणी स्थिरावणार का, इकडनं सुरुवात आहे. बरोबर, तुम्ही एखाद्या ठिकाणी स्थिरावणारच नसाल तर मग तिकडे तुम्ही स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करून काय मिळवणार. बरोबर. बरोबर. बरं, स्थावर मालमत्ता ही अशी गोष्ट नाही की उद्या तुम्हाला वाटलं तुम्ही विकून बाहेर पडलात. नाही. शो मी अ ट्रान्झॅक्शन जिकडे ते 2 दिवसात झालंय. नाही, इट्स नॉट पॉसिबल. नाही. बरोबर, वर्ष पण जातं. वर्ष. फक्त घरामध्ये लोक का करतात, कारण त्यांनी 2002 ते 2005 मधली रॅली अनुभवलेली आहे. हो. तुम्हाला जेव्हा पण वाटेल की मला घर घ्यायचं आहे आणि घराच्या किमती तर वाढतातच, तेव्हा प्लीज कृपा करून तुम्ही मुंबईतल्या ज्या भागात घर घेताय किंवा ह्या देशातल्या ज्या भागात घर घेताय त्या भागातले 2002चे, 2004चे, 2008चे, 10चे अशा वेगवेगळ्या वेळच्या त्या घराच्या किमती तुम्ही ट्रॅक करा. तुमच्या लक्षात येईल की त्या तेवढ्या प्रमाणात वाढलेल्या नाही जेवढ्या प्रमाणात त्या 2004 पर्यंत वाढल्या. बरोबर. आता ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या इन्फ्लेशनने FDच्या जेवढ्या वाढल्या आहेत तेवढ्याच वाढल्या. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा मराठी मध्यमवर्गीय किंवा मराठी मध्यमवर्गीय कुठलाही पगारदार माणूस, त्याला घराच्या आजूबाजूला काय लागतं, एक चांगली शाळा, मार्केट, डॉक्टर, प्रवासाचं ठिकाण, कनेक्टिव्हिटी. सो या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या सगळ्या गोष्टींची सांगड घालेपर्यंत तरी तुम्ही थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट ही मिरवण्याची गोष्ट नाही, ही तुमची मूलभूत गरज आहे, तिला त्याप्रमाणे ट्रीट करा. तेवढाच खर्च करा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना, 80 ते 85 ह्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात. ओके, की अरे ठरवलंय, अरे पण त्याचा परिणाम तुझ्या आर्थिक जीवनावर काय होणार आहे, तू किती पैसे उचललेले आहेत. माझ्या पाहण्यात अशीही केस आलेली आहे की कुणीतरी घर घेताना स्टॅम्प ड्युटीचे पैसे नव्हते म्हणून ते क्रेडिट कार्डवरती घेतले. द पर्सन एंड अप फॉलिंग इन अ डेट ट्रॅप. म्हणजे ती व्यक्ती कर्जाच्या विळख्यात इतकी अडकली की आयुष्य संपवावं हे सोपं वाटायला लागेल, इथपर्यंत ते गेलं. आता कसं आहे, हे बघत असताना किंवा ह्या गोष्टी बोलत असताना त्याने तसं केलं, आम्ही तसं करणार नाही. अरे पण तुम्ही त्याचं जे इन्व्हिटेशन करताय किंवा ती जी गोष्ट व्हावी म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करता त्याच्यासाठी. मुळात कुठलीही वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या 30% रक्कम तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे आज मला घर घ्यायचं आहे, माझं 1 कोटीचं घर आहे, 30 लाखाचं डाऊन पेमेंट तयार असलं पाहिजे आणि ते मला सहज देता आलं पाहिजे. येस, विदाउट डिस्टर्बिंग माय अदर फायनान्सेस. म्हणजे माझं सोनं गहाण नाही टाकायचं आहे, सोनं गहाण नाही टाकायचंय, पर्सनल लोन नाही घ्यायचंय, नातेवाईकांकडनं उचल नाही घ्यायची आहे. ओके, जुनं घर आहे एखाद्याचं आणि त्या घराचा अपग्रेड असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्यातही मी तुम्हाला नंतरच्या पॉईंटमध्ये सांगेन की काय गमती होतात. सो जुनं घर विकायचं आहे तर मग आता हे नवीन मिळाले ते आधी बुक करतो आणि मग जुनं विकतो. कृपा करून हा प्रकार कधीही करू नका. जेव्हा तुम्ही टेबल मीटिंगला जाल बिल्डर बरोबर, बांधकाम व्यावसायिकाबरोबर, तेव्हा तुमच्याकडे तुमचे 30 रुपये रेडी असले पाहिजे. हा थंब रूल आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट याच्याच अनुषंगाने येणार की मी कर्ज किती घ्यावं. बरोबर. आता भारत हा असा एकमात्र देश आहे जिकडे 5 लाख पगार असलेली व्यक्ती सुद्धा 50 लाखाचं लोन उचलते. हो, आणि ते द्यायला तयारही असतं. आणि कारण कसं आहे, आपल्याकडे कर्ज बुडवे नाही आहेत. सो 22 वर्षाचं लोन दिलं तरी लोक खुश आहेत. 22 वर्ष, 25 वर्ष, घराच्या किमतीच्या 90% मला लोन कसं मिळेल वगैरे गोष्टी खूप चांगल्या आहेत, नो डाऊट ऐकायला. पण त्याचा दूरगामी परिणाम काय होतो. माझ्या एका क्लायंटने मला फोन केला आणि मला म्हणाला, माझं होम लोन राहिलंय ते मी पे करून टाकतो आणि नंतर मग जे माझा EMI जातो तो मी माझ्या मार्केटमध्ये टाकतो सो दॅट माझा EMI तयार होईल आणि माझा कॉर्पस तयार होईल. तर मी म्हटलं, मित्रा तू मार्केट 17,000 विकत घेतलं, आज जे मार्केट 77 वरती पोचलंय, तू आता 77 वरती मार्केट विकणार आणि पुन्हा कॉर्पस अक्युमुलेट करायला सुरुवात करणार 77च्या पॉईंटने.
सो या दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवा. तुमच्या कुठल्याही आर्थिक गरजा डिस्टर्ब होत नाहीत. मंथली खर्चामध्ये किंवा मासिक खर्चामध्ये तोशीच पडत नाही. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल कट डाऊन करावी लागत नाही. आणि तुम्ही घर घेत असाल तर तुमचं खरंच कौतुक आहे. आणि पहिले जे 5 पॉईंट सांगितले, शाळा, डॉक्टर, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी आणि मार्केट, ह्या 4 गोष्टी जर कनेक्टिव्हिटी टुवर्ड्स युअर ऑफिस. गुजराती समाजाकडनं आपण ह्या गोष्टी कधीच शिकत नाही. तुम्ही नीट बघा, कुठलाही गुजराती त्याच्या कामाच्या ठिकाणापासून खूप रेअरली 2 तास ट्रॅव्हल करताना दिसेल तुम्हाला. खूप कमी. बऱ्याच वेळेला तर आगे दुकान पिछे मकान अशी परिस्थिती असते. पण गुजराती किंवा मारवाडी समाजाकडनं हे नक्की शिकण्याजोगं आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणापासून तुमच्या राहण्याच्या ठिकाणाची प्रॉक्झिमिटी किती असावी. बरोबर. खूप जुन्या पिढीकडे, म्हणजे माझ्या माहितीतले एक काका आहेत, त्यांनी सांगितलं होतं की गिरगावीचा JK बिल्डिंग मधली रूम मी विकणार नाही. का? कारण इथे राहून मी 4 धंदे करू शकतो. बरोबर. प्रवासाच्या वेळा हा विकल्यानंतर समजा जर मी पुढे गेलो बदलापूर डोंबिवली साईडला, तर माझं आयुष्य प्रवासात संपेल. ते मला संपवायचं नाही. मी असेपर्यंत या रूमला हात लावायचा नाही. हे जे आहे ना की कामापासून प्रॉक्झिमिटी, की तुमचा वेळ प्रवासात जाता कामा नये, तुमच्या मुलांना शाळेत सोडताना तुम्हाला गर्दी होता कामा नये, तुमचा डॉक्टर तुमच्या जवळ असावा, तुमच्या जीवनावश्यक वस्तू तुम्हाला खाली उतरून घेता याव्या, असं घर, मासिक खर्चात तोशीच नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर तुमचं खरंच कौतुक आहे. मग बऱ्याच वेळेला काय होतं, बदललेली जीवन पद्धती, म्हणजे मागच्या 10 वर्षात आपण बघितलं की जी तरुण मुलं आहेत त्यांचे पगारच खूप चांगले झाले. IT क्षेत्र, IT एनेबल्ड सर्व्हिसेस प्रिसाइसली. सो ITES मध्ये झालं काय, नॉर्मल वडिलांना 20,000 पगार आहे आणि त्या मुलाचाच पगार 40,000 झालाय स्टार्ट. मग त्याच्यामुळेच, आणि वरती सॅटर्डे संडे ऑफ आहेत. सो हे सगळं बघितल्यानंतर खर्च करायला स्कोप आहे. म्हणजे आयशर मोटर्सचा शेअर वाढला, याच्या मागे ITESचा खूप मोठा वाटा आहे. कुठल्याही कॉल सेंटरमध्ये जा आणि त्यांचा पार्किंग लॉट बघा, तुम्हाला दिसतील बुलेट्स पार्क केलेल्या. बरोबर. मला गाडीची गरज आहे की नाही मला माहिती नाही, बट आय कॅन अफोर्ड इट. बरोबर. हे जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्या बघण्यात काही केसेस आहेत ITES मधल्या ज्यांनी 3-3 घरं घेतली आहेत. एक पुण्यात, एक बँगलोरमध्ये आणि एक हैदराबादमध्ये, आणि स्वतः आता मुंबईत काम करतात. सो हे असं करू नका, हा अतिरेक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचा पूर्ण आढावा घ्या. तुमचं कसं चाललंय, काय चाललंय, तुमची कामाची ठिकाणं कुठे आहेत, तुमच्या मुलाचं शिक्षण कुठे आहे, आणि मग 40 पर्यंत तुम्ही जेव्हा स्थिर स्थावर व्हाल तेव्हा जरूर करा. आता बरेचसे पॉडकास्टर्स, फायनान्शियल ॲडवायझर्स नेहमी सांगतात की भारतामध्ये भाड्याने राहणं सोपं आहे आणि स्वस्त आहे. ह्या विषयावर यायचंच होतं. मी म्हणेन हो, अर्थमॅटिकली डेफिनेटली बरोबर. कारण का, सिम्पल सांगतो, 1 कोटीचं घर तुम्ही ज्या वेळेला भाड्याने घेता, तुमचं मॅक्सिमम भाडं 25,000 असतं डोक्यावरनं भाडे. बरोबर. आणि तेच घर जेव्हा तुम्ही लोनने घेता, जर आता आपल्याच गणितात सांगितलं की एखादा एवढा स्मार्ट असेल की त्याच्याकडे 30 लाख रेडी आहे, त्याने 70 लाखाचं लोन घेतलं, नवरा बायकोंचं टोटल इन्कम पकडल्यावर 30% तो बसतोय, तरीही कॉस्ट ऑफ ओनिंग अ हाऊस जर लोनचा दर 8% आहे, म्हणजे 1 कोटीच्या घराला तुम्ही वर्षाला 8 लाख रुपयाचा इंटरेस्ट तुमच्या पोर्शनवरचं तुम्ही नाही घेत आहात आणि बँकेच्या पोर्शनवरचं तुम्ही देत आहात. सो कॉस्ट ऑफ ओनिंग द हाऊस किंवा घर स्वतःचं असण्याची किंमत जी आहे ती जवळजवळ वर्षाला 8 ते 9 लाख रुपये आहे. आता हीच गोष्ट आपण भाड्यात बघूया. 3 लाख रुपये स्ट्रेट, मला इथेही कर्जाची वजावट मिळते इन्कम टॅक्समध्ये आणि भाड्याचीही वजावट मिळते. ओके, सो वजावट मॅच झाली. मला माझं घर म्हणजे एक असेट तयार झाली तुमच्या भाषेत सांगायचं तर. आणि जर ते नाही झालं तर मला मोबिलिटी राहिली. आता ह्या 8 लाखाच्या व्यतिरिक्त घराचा मेंटेनन्स, कारण युअर द ओनर, डागडुजी, रंगसफेती, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे राहतात. भाड्याच्या घरात तुम्हाला काय करायचं नसतं, तुम्ही जाऊन राहता. मग हे बरोबर आहे का? तर जर तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की जी पूर्णपणे जीवनाचं पूर्ण तालमेल हा पैशात आणि आयारामध्ये मोजत असाल तर ते तुमच्यासाठी एक वेळ चालून जाईल. बरोबर. पण आपली कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था तशी नाही आहे. आजही माणसाला घर, गाडी, त्याचं एकंदरीत राहणीमान याच्यावरनं जोखलं जातं. सो एक
सोशल ॲक्च्युअलायझेशन ज्याला म्हणतो आपण आपलं मॅस्लॉस नीड हायरार्की थेअरीमध्ये, की समाजात रिकग्निशन मिळण्यासाठी तुम्हाला ते गरजेचं आहे. हे झालं समाजाचं. दुसरं, कुटुंबाला स्थिरता येणं. जर दर 3 वर्षांनी तुम्ही धावत असाल तर तुमची जी कोणी अर्धांगिनी आहे ते ट्रान्सफरमध्येच आणि शिफ्टिंगमध्येच वैतागलेली असते. बरोबर. ओके. हो. तिसरा महत्त्वाचा प्रश्न, मुलांची एक सुटेबल वाढ होण्यासाठी सुद्धा एक एन्व्हायरमेंट जवळ लागतं. बरोबर. मी स्वतः 10 वर्ष पोलीस क्वार्टर्समध्ये होतो. त्यावेळेला 10 वर्षाचा सलग पिरियड मिळाल्यामुळे जे मला माझे मित्र मिळाले ते आजवत माझ्या बरोबर आहे. बरोबर. तीच गोष्ट जर मी दुसरीकडे बघितली की बाबा कंटिन्युअसली दर 3 वर्षांनी शिफ्टिंग होते तर तुमचा मित्रपरिवारच तयार होत नाही. म्हणजे जडणघडणीतली जी भावनिक गुंतवणूक आहे किंवा आपण जे समाजात राहून आपलं व्यक्तिमत्व खुलवत असतो तिथे कुठेतरी बाधा येते. कारण कसं होतं, आपल्याला दर 3 वर्षांनी इथून बदलायचं आहे हे होतं. म्हणजे दे से यू मीट पीपल फॉर रिझन, सीझन अँड लाईफ टाईम. ओके. त्यातलं लाईफ टाईम हा अँगलच येत नाही. ओके. लहानपणीचा मित्र, किती ठिकाणचे लहानपणीचे मित्र, असा प्रकार होतो. मग त्याच्यामध्ये ना फिरस्ता वगैरे असणं ठीक आहे, तुम्हाला जमत असेल. दुसरी गोष्ट, आणि मग बऱ्याच वेळेला ह्याला उदाहरणं कोणाची दिली जातात माहिती आहे? आता निखिल कामत आहेत झेरोदाचे, खूप मोठा माणूस आहे. किंवा म्हणजे आता परवाच्या दिवशी मी एक पॉडकास्ट बघितला ज्याच्यामध्ये एडलवाईसच्या CEO होत्या. त्यांनी पण तेच सांगितलं की राधिका गुप्ता, की नाही मला ते घर भाड्याने राहणार. हो, ते त्यांच्या लेवलला ते ओके आहे, पण त्यांचा सोशल स्ट्रॅटा आणि तुमचा सोशल स्ट्रॅटा किंवा त्यांची सामाजिक ठेवण आणि तुमची सामाजिक ठेवण ही सेम आहे का हे तर बघा. नाहीये. मग ती जर नसेल, कसं आहे ना, माझ्या 1000 इच्छा आहेत. वी आर सोशल ॲनिमल. पण वी आर सोशल ॲनिमल. वी आर नो मॅन इज अन आयलंड. ओके. मी समाजात राहतो, त्या समाजात मला रिकग्निशन पाहिजे, माझ्याच जीवनाला एक स्थैर्य पाहिजे. मग ते स्थैर्य कधी असावं? तर इफ यू आस्क मी, अकॉर्डिंग टू मी, ओनिंग अ हाऊस ॲट 40-43 or 45 स्टील अ बिग डील. म्हणजे तुम्ही तेवढं प्रिपरेशन 40 पर्यंत करायचं आणि तुम्ही 40ला घर घ्यायचं, कारण तोपर्यंत तुम्ही स्थावर झालेले असतात. तुम्हाला कळतं की तुम्ही इथे राहणार आहात, मी ह्या शहरात राहणार आहे, मी ह्या भागात राहणार आहे. जेव्हा मी IT वाल्यांकडे, बऱ्याच जणांकडे बघतो की जसं मी म्हटलं की ते स्वतः US मध्ये काम करतायत, पुण्याला घर आहे. इट मेक्स नो सेन्स. बिकॉज वेन यू ओन अ प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी येतात. बरं, असेट ॲप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो की घराच्या किमती वाढतात, तर त्या आता तशा वाढत नाहीयेत. जस्ट चेक, मागच्या 10 वर्षापूर्वी ज्यांनी घरं घेतली आहेत त्यांच्या किमती तेवढ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत का? मग ते पॉकेट्स पण वाढत नाहीयेत. आधी घरं घेण्याचं आणखीन एक कारण काय होतं? IT मध्ये नोकरीला लागला, मोठा पगार मिळाला, पटकन घर बुक केलं आणि बुक केलेल्या घराची किंमत एक्सपोनेन्शियली वाढली. भारतात दळणवळणाच्या सोयी, म्हणजे आज मुंबई ॲज अ शहर पण आपण बघितलं तर तुम्ही मालाड मालवणीला राहता का, तुम्ही कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सला राहता की बोरिवली वजिराला राहता, डझंट मॅटर, बिकॉज मेट्रो इज कनेक्टिंग एव्हरीथिंग. बरोबर. वन्स दॅट हॅपन्स, त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्रभागात राहताय त्या प्रभागात राहण्याला तुमचं प्राधान्य असेल. बरोबर. मग त्याच्यामुळे कुठेतरी अशी 10 ठिकाणी गुंतवणूक करणं, 10 छोटी युनिट्स घेणं हे अवॉइड करा. बरं, याचं आणखीन एक म्हणजे फायनान्शियल अंडरस्टँडिंगवरती दुर्दैवाने असलेला परकीय जीवनमानाचा पगडा. बऱ्याच वेळेला रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोस्कीचं पुस्तक वाचून हे ठरवलं जातं की तुम्ही घरं घेतली पाहिजेत, हे घेतली पाहिजेत. पण त्यावेळेला तुम्ही हे विसरता की त्या कंट्रीमध्ये पेपर मनीवरती इंटरेस्टच नाही आहे. तिकडे सीन असा आहे की मला जी मिळणारी रेंटल यील्ड आहे, रेंटल यील्ड म्हणजे काय, तर एखाद्याचं घर आहे, ते घर त्याने भाड्याने दिलं, भाड्याचं उत्पन्न त्याला आलं, 1 लाखाच्या घराला 3 लाख रुपये भाडं मिळालं, म्हणजे तुमची ग्रॉस यील्ड झाली 3%. बरोबर. 1 कोटीच्या घराला 3% तुम्ही वापरायला देता. आता गंमत हे आहे की हे घर घ्यायला तुम्ही मात्र 9% देताय, पण तुम्ही समोरच्याला 3% ते वापरायला देताय. दुसरं महत्वाचा गोष्ट जी काय आहे की बाबा आपण हे घरचे घेतलेलं आहे, ते सजवणं आलं, मग तो तिकडे कोणाला भाड्याने दिलं तर त्याने काय केलंय, माझा भाड्यात बरा आहे ना, मेंटेन केलं आहे ना. सो अशा वेळेला 10 ठिकाणी 10 घरं करणं नाही, तुम्ही घर घ्या, कारण तुमच्या जीवनाला स्थैर्य पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमच्या ओव्हरऑल कौटुंबिक पीससाठी हे खूप मॅटर करतं. बरोबर. पण ते करत असताना जे आपण पहिले 4 मुद्दे सांगितले, प्रॉक्झिमिटी टू स्कूल, वर्क प्लेस, मार्केट आणि सरते शेवटी तुमचा डॉक्टर,
तुमची लाईफस्टाईल प्रॉपरली मेंटेन होण्यासाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. तुम्ही हे नाही केलं तर ह्याचा दूरगामी परिणाम तुमच्या आर्थिक आयुष्यावरती होतो, पूर्णपणे होणार. बिकॉज इट हॅज अ पोटेन्शियल टू डिस्ट्रॉय. सी, तुम्ही 1 कोटीचं घर घेता जेव्हा तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असतं, म्हणजे टेक्निकली तुम्ही तुमच्या आयुष्याचे कमवणारे 10 वर्ष त्याच्यावरती पेक करत असता. बरोबर. मग हे होत असताना तुम्ही जर उथळ असला, सामाजिक प्रेशरमध्ये येऊन नकळत्या वयात, म्हणजे जेव्हा तुमचं अजून काही कन्फर्मच नाही आहे अशा वेळेला तुम्ही डील करून बसला की लग्न झाल्या झाल्या घर घेणं, अरे त्या जोडीदाराबरोबर असून आपला हेच नाही झालंय, आपण मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या अजून एकत्रच नाही झालेलो आहोत. आणि अरेंज मॅरेज मध्ये पण नाही झालेलं आहे आणि लव्ह मॅरेज मध्ये पण पहिल्यांदाच तुम्ही एकत्र राहणार आहात. आणि लोक जे म्हणतात ना की लव्ह मॅरेज मध्ये तुम्हाला माहिती असतं, जस्ट चेक विथ एनी ऑफ द कपल, सुरुवातीच्या कोर्टशिप मध्ये किंवा लव्ह मॅरेजच्या 2 वर्षामध्ये नोबडी डिस्क्लोजेस इट्स ट्रू कलर्स. जोक्स अपार्ट, तुम्ही शांतपणे बघितलं तर त्या माणसाबरोबर ती नाळ जुळणं आणि त्याच्यानंतर दोघांनी मिळून घेणं. म्हणजे माझ्या स्वतःच्या आयुष्यात ही गोष्ट घडलेली आहे की मला नेहमी वाटायचं की अरे मी जेव्हा ITS मध्ये लागलो पण तेव्हाच 2 घरं घेऊन ठेवली असते तर आता जन्मभराची ददाद मिटली असते. आणि जेव्हा मी माझ्या सौशी बोललो तेव्हा शुभदा मला म्हणाली, अरे योगेंद्र पण मग आपण एकत्र केलं ह्याची मजाच नाही आली असती ना. म्हटलं या दॅट्स राईट, की हे जे आहे की नवरा बायकोनी त्यांच्या दोघांनी मिळवलेलं छत. बरं, कॉमन एक मला छोटा प्रश्न पडलाय, थोडं थांबवतो तुला कारण आपला विषय सुटायला नको. लग्न जुळवताना मुलीकडची मंडळी मुलाचं स्वतःचं घर आहे का हे खूप तपासतात. बरोबर. अशा वेळी काय आता पॉडकास्ट ऐकणाऱ्यांच्या मनातही हा प्रश्न कदाचित असेल तर हे कसं मॅनेज, कोण मुलगी देईल. बरोबर. सी, कसं आहे ना, म्हणजे मुलीकडच्यांना मी दोष नाही देणार कारण प्रत्येक जण त्याच्या मुलीची सेफ्टी बघत असतो. बरोबर बरोबर. पण माझा हा उलटा प्रश्न आहे की एखाद्याचं घर आहे, एखाद्याचं सगळं व्यवस्थित आहे पण त्याचं तुमच्या मुलीशी जुळलंच नाही तर मग तुम्ही काय करणार. ही पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट की बाबा एखादा हरवणारी मुलगा आहे, सगळं त्याच्याकडे व्यवस्थित आहे पण तो त्याचा आयुष्याचा सूर जमवतोय, मग अशा वेळेला तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करता. प्लस हा पूर्ण फिमेल म्हणजे जो आपला महिला वर्ग आहे त्यांनी पण लक्षात घेण्याजोगं आहे की एखाद्याचं कौटुंबिक घर आहे आणि तो भाड्याने राहण्याइतपत समर्थ आहे तर अशा वेळेला घरासाठी लावणं हे थोडंसं चुकीचं आहे. ज्या वेळेला तुम्ही लग्नासाठी जोडीदार निवडत असाल त्यावेळेला जाणीवपूर्वक म्हणजे बाकीच्या गुलाबी दिवसांबरोबर या गोष्टी सुद्धा बोलल्या गेल्या पाहिजे. मी तर पुढे जाऊन म्हणेन की माझ्या प्रोफेशनमुळे की एक वेळ तुमच्या पत्रिकेत गुण थोडेसे कमी असतील, नो ऑफेन्स टू द ॲस्ट्रॉलॉजर्स, की बाबा बेअर मिनिमम 18-21 पण असतील तरी चालतील, पण तुमच्या खर्चाच्या सवयी मात्र मॅच व्हायला पाहिजे. कारण जर नवरा बायकोंमध्ये 1 गुणाकार आणि 1 भागाकार असेल तर आनंदी आनंद आहे. सो ते होता कामा नये. आणि जेव्हा आर्थिक विचार जुळतो त्यावेळेला जीवन अधिक सुसह्य होतं. करेक्ट. त्याच्यामुळे मुलीकडच्यांनी हा अट्टहास करणं की मुलाचं घर 28व्या वर्षी किंवा 32व्या वर्षी असायला पाहिजे, इट मेक्स नो सेन्स. ऑनेस्टली स्पीकिंग इट मेक्स नो सेन्स. कारण दोघे कमवते आहेत, लेट देम एक्सपिरियन्स दॅट लाईफ की बाबा हां ते आम्ही कमवलं, आम्ही मिळवलं, आम्ही बनवलं. तो जो निर्मितीचा आनंद आहे ना तो हिरावून घेऊ नका. तुम्हाला तुमचा जोडीदार बाकी व्यवस्थित आहे की बाबा तो सगळ्या दृष्टीने व्यवस्थित आहे, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, मानसिकदृष्ट्या तुमच्याबरोबर त्याचा टायअप होतोय, खूप पोटेन्शियल आहे की तो पुढे जाऊन खूप काम करणार आहे, हे चेक करणं गरजेचं आहे. सी, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. ओके, सांगायला खूप छान वाटतं की अंबानींनी पेट्रोलचे डबे उचलले होते आणि मग त्यांनी पेट्रोल कंपनी काढली वगैरे, पण त्याला मध्ये गॅप गेलाय ना. त्यावेळेला जर धीरूभाईंच्या पत्नीने म्हटलं असतं की नाही नाही असं नाही चालणार तर मग ते नाही झालं असतं. किंवा अनेक उदाहरणं. आता केसरी भाऊंचं पण जे उदाहरण दिलं जातं म्हणजे अगदी आपण मराठी किंवा ह्या कॉन्टॅक्टमध्ये आलो की गरवारेज आहेत, हे आहेत, यांच्या सुरुवातीच्या कॉन्सेप्टमध्ये जर त्यांना म्हटलं असतं की नाही तुम्ही हे सगळं सेट करून द्या आणि मग आम्ही करतो, तर मग ते सेट केल्यानंतर तुमची गरजच नाहीये. म्हणजे जी अपेक्षा असते की मुलाचं घर असावं, त्याचे तो एकुलता एक असावा किंवा तो काही दिवसांनी प्रायव्हसीसाठी त्या घरात शिफ्ट होऊ शकतो, अशा आशंका असतात, त्या घेऊन जातात. आणि त्याचं दडपण, फायनान्शियल दडपण मुलावर तर असतं, मुलांच्या घरातल्यांना पण असतं. हो, नक्की असतं. पण हल्ली मुलीही चांगल्या कमवते आहेत.
बरोबर. हां, त्यांच्याही अपेक्षा असतात की माझं स्वतःचं घर असावं. हो हो. तर ही चांगली गोष्ट आहे खरं. तर हल्ली हा फॅक्टर थोडासा कमी झाला असेल, पण नाही झाला. तुम्ही चेक करा, आजूबाजूला अजूनही चेक करा. सी, प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे ना, वेन आय एम लुकिंग फॉर अ अलायन्स, इफ आय एम मेकिंग 60 grand, आय नीड समवन हू इज विथ 80,000. बरोबर. ओके, माझ्यापेक्षा एक अंगळ वरती पाहिजे. बरोबर. अरे पण हे एक अंगळ कितीपर्यंत? दुसरी गोष्ट, जो कमीवाला आहे ना तो सुद्धा वरचीचा. म्हणजे माझ्या पाहण्यात अशी एक अय्यर फॅमिली आहे की ज्याच्यामध्ये मुलगी खूप चांगलं कमवते म्हणून तिचं लग्न होत नाहीये. हो, असे बरेच आहेत, मी पण ऐकलंय. सो हे जे आहे ना, हा सुवर्ण मध्य दोन्ही पार्टींकडनं सांभाळला गेला पाहिजे की बाबा रे, आपल्याला सहजीवन करायचंय. आज असं येऊ शकतं. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत. अगदी चेतन भगत पण म्हणतात त्यांच्या पॉडकास्टमध्ये किंवा लिखाणामध्ये की मी जेव्हा माझी नोकरी वगैरे सोडली आणि मी लिखाण म्हणून फुल टाइम जॉब कन्सिडर केला, तेव्हा बायकोकडनं पैसे मागायला मला लाज नाही वाटायची. आज जेव्हा माझ्या लिखाणावरती पिक्चर वगैरे तयार झाले आणि तिच्याबरोबर मी मिरवतो, तेव्हा ते तिचं सुद्धा 50% आहे. सो इट्स अ बिग डील. ओके, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. जी यशस्वी उदाहरणं आहेत ती तुम्ही नीट बघितलीत की अगदी श्रेयस तळपदेंची पण गोष्ट सांगितली जाते की बस तू 1 वर्ष घे, मी बघते म्हणून. हे जे आहे ना, आणि तुम्ही कुठलाही एक एस्टॅब्लिश्ड मॅरिड पर्सन बघा, यू विल रिअलाइज दॅट हिज स्पाउस इज स्टँडिंग रॉक सॉलिड बिहाइंड हिम. आणि ते असावं लागतं, त्याशिवाय नाही होत. ओके, म्हणजे आपण कितीही म्हटलं ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन. येस, इट इज ट्रू, इट हॅज टू बी देअर. ओके, आणि हे याच्याशिवाय हे नाही होऊ शकत. सो त्याच्यामुळे ना, हा जो सामाजिक दरी पडते की तुमचं घर असलं पाहिजे, तुमचा धंदा असला पाहिजे. आता विदर्भात तुम्ही जा आणि तिकडे बघा, मुलाकडे शेती पाहिजे पण आमची मुलगी शेतीत जाणार नाही. मग देन यू डोंट आस्क फॉर इट. यू डोंट आस्क फॉर इट. आणि उडदा माझी काळे गोरे, सगळीकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. तुम्हाला असेही प्रगतिशील शेतकरी मिळतील की जे काही गुंठ्यात लाखोचं उत्पन्न घेतात, आणि असेही आहेत की जे आत्महत्या करतात. सो प्रत्येक ठिकाणी यशस्वी अयशस्वी आहे, प्रत्येक ठिकाणी एक पर्टिक्युलर स्टाटा आहे. तुम्ही लग्न जुळवताना तुमच्या वुड बी पार्टनरमध्ये ती ताकद आहे का, त्याचे आर्थिक गुण मॅच होत आहेत की नाही. म्हणजे जसं तुम्ही कुंडली बघता तसं प्रत्येक मुलीने, मी माझ्या प्रत्येक फिमेल क्लायंटला सांगतो की बाई, हे सगळं ठीक आहे की आतापर्यंत वडील निर्णय घेत होते, उद्या तो घेईल, प्लीज असं करू नकोस. जर तू स्वतंत्र आहेस तर खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र आहे का? कितीतरी वेळा मला हा अनुभव येतो की आम्ही कुठेतरी कंपनीमध्ये जाऊन IEP करतो, हे करतो, आमच्याकडनं नंबर्स घेतले जातात, सगळं ऐकलं जातं, सांगतो यांना विचारून सांगते. सो आता आम्ही सांगतो की तुम्ही जर यांना विचारून सांगणार असाल तर नेक्स्ट टाइम यांच्या बरोबर या. बरोबर आहे. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी कमवत असलेला पैसा कशा पद्धतीने वाढला पाहिजे, मी कमवत असलेला पैसा हा कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे, माझ्या काय आर्थिक गरजा आहेत, मला कुठली स्टेबिलिटी पाहिजे. यु नो वॉट, 12 वर्षात मी एक सांगू शकेन की ज्या घरामध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी आहे तिकडे सेपरेशनचं प्रमाण कमी आहे. करेक्ट आहे. कारण financial insecurity is a major cause of quarrel, and then it results into separation and tensions. की उद्या काय होणार आहे, उद्या हा माणूस घरात पैसे आणणार आहे की नाही, माझं व्यवस्थित होणार आहे की नाही, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम खूप ड्रास्टिक आहे. त्याच्यामुळे माझं मुलीकडच्यांना सांगणं आहे की बाबा, त्याला बाकी काय आहे ह्यापेक्षा तो शरीरदृष्ट्या व्यवस्थित आहे, निर्व्यसनी असला तर उत्तम बोनस आहे, चांगली नोकरी करतोय आणि मुलगा व्यवस्थित आहे, आणि बाकी सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल तर गिव्ह इट अ चान्स, थिंग्स मे वर्क. या वयामध्ये तुम्ही गुंतवणुकीपासून ते तरुणांनी लग्न करताना काय बघावं इथपर्यंत आपण आलो. 12 वर्षातला तुमचा हा जो फायनान्शियल ॲडवायझर म्हणून जो अनुभव आहे, प्रवास आहे, त्यातलं एक खूप छान मर्म तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून थोडं जर व्हॅल्यू वाटत असेल की तुम्हाला अशा पद्धतीने एक ॲडवायझर हवा आहे, अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे, आपली आजची, उद्याची, परवाची, तेरवाची सगळी व्यवस्था व्यवस्थित लागावी, तर एक ॲडवायझर असणं गरजेचं आहे. जसा फॅमिली डॉक्टर असतो तशी अलीकडे गरज झाली आपल्याला फॅमिली शेतकरी हवा आहे, आणि तसा एक फॅमिली इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरही हवा आहे. योगेंद्र यांच्या यशोसीमा इन्व्हेस्टमेंटची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरच दिसत राहील खाली. कारण हे मी माझं कर्तव्य समजतो. विमर्शाची पूर्ण टीम
हे आमचं कर्तव्य समजतं की लोकांपर्यंत चांगली माणसं पोहोचावीत, त्यांचं काम पोहोचावं. तर जेवढेही पॉडकास्ट तुम्ही इथून पुढे पाहणार आहात हे तुमच्या आयुष्यात काहीतरी अधिकचं देऊन जाणारे आणि तुमचं आयुष्य थोडंफार का होईना समृद्ध करायला मदत करणारे आहेत. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, हे माझं मी कर्तव्य बजावतो. माझा एक प्रश्न असा आहे की सगळ्यांचेच पगार घर चालवण्यासाठी लागणाऱ्या पैशा इतके असतील असं नसतं. तोही माणूस घराचं स्वप्न पाहत असतो. तर नेमका किती पगार किंवा कितीचं घर घ्यायचं आहे, किती लाखांचं किंवा किती कोटींचं, हे कसं ठरवावं नेमकं? ॲज अ सेट की तुम्ही ज्या एरियात घर बघताय ओके, त्या घरामध्ये साधारण 30% तुमची तयारी पाहिजे. जर ते तुमच्याकडे नसेल ना तर भाड्याने राहणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. कारण का नसेल तर भाड्याने राहावं हे उत्तम प्रकार आहे. नॉर्मली काय होतं, भाड्याच्या घरात राहताना ना आपण काय करतो, आपण अगतिकपणे राहतो की नळ बिघडलाय घरमालकाला सांग, लाईट गेली आहे घरमालकाला सांग. असं करू नये. ओके, स्पष्टपणे सांगतो की एक सिंपल एक्झाम्पल घ्या. माझ्याकडचीच एक केस आहे. नवरा बायको, आई वडील आणि एक मुलगी, 5 जण 400 स्क्वेअर फीटमध्ये राहत होते. ओके, मीरा रोडला. वेन आय वॉज टॉकिंग टू देम अँड ऑल अँड देन दे केम की दादा आम्हाला घर घ्यायचं आहे वगैरे. तर मी म्हटलं अरे बाबा घर घ्यायचं, तुम्ही आत्ता घर घेतलं तर तुमच्या बाकीच्या गरजा ओस पडणार. बरोबर. कारण तुम्ही ज्या एरियात घर बघताय त्याचा EMIच एवढा आहे की तुम्ही बाकी काहीच करू शकणार नाही. मुलीचं शिक्षण अडकेल, तुमचं म्हातारपण अडकेल, चालणार आहे का? मग काय करूया? तर म्हटलं एक सुचवतो, बघा जमतंय का. तुम्ही लॉंग टर्म लीजवरती घर घ्या, 3 वर्ष 2 वर्ष, जेणेकरून दरवर्षी शिफ्ट करायचं आहे हे कटकट राहणार नाही. अँड गो फॉर अ बिगर 2 BHK. बोथ ऑफ देम वर्किंग विथ द गुड कंपनीज. त्यांना HRA चांगला होता. मागच्या वर्षी ते शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर ते जोडपं जेव्हा माझ्याकडे आलं, द फिमेल पार्टनर वॉज स्माइलिंग. आणि ते क्लिअर कट दिसत होतं तिच्या त्या हसूमध्ये की दादा थँक्यू. हे जे आहे ना हे का आलं, कारण एकाच घरात तुम्ही कितीही म्हटलं 2 कपल्स जेव्हा राहतात, ओके, जेव्हा सिनियर कपल आहे आणि ज्युनियर कपल आहे, डिफरन्सेस, क्लॅशेस ऑफ ओपिनियन होणार. प्रत्येकाला स्पेस लागते. ज्याच्याकडे 2 BHK आहे तो म्हणतो मला 3 BHK पाहिजे, ज्याच्याकडे 1 BHK आहे तो म्हणतो मला आणखीन एक रूम पाहिजे, 1 रूम किचनवाला सुद्धा म्हणतो की मला एक जागा पाहिजे. बरोबर. मग जी लाईफस्टाईल एनहान्समेंट आहे ती नंतरची गोष्ट आहे. बरोबर. तुमच्या पगारात आता गंमत कशी झाली ह्या कुटुंबाची, ते घर त्याचं भाडं येतंय, एका पार्टनरला पूर्ण HRA मिळतोय, तिकडे होम लोन चालू असल्या कारणाने त्याचीही वजावट मिळते. एव्हरीथिंग इज मॅच्ड, ताणतणाव मुक्त. वरती गंमत आहे, आधीचं घर मीरा रोडला होतं, नवीन घर बिल्डिंग कामाच्या जागेच्या बाजूला आहे. अरे वा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. संपला विषय. माझ्या आयुष्यातनं प्रवासाचा 2 तास जाता येता मायनस झाला. आय कॅन डू एन नंबर ऑफ थिंग्स. 2 तास पण खूप कमी आहे. हल्ली 4 तास लागतात. म्हणजे अगदी मीरा रोडला तुम्ही बाय रोड जाऊन दाखवा इकडनं संध्याकाळच्या वेळेला, यू विल कम टू नो किंवा 4 तास गेले. अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, पनवेल. मग घराच्या अट्टहासापायी ज्यांनी ही घरं घेतली आहेत त्यांना खासगीत विचारा, बाबा तुला घराच्या बाजूला दिलं असेल तर. ही एक केस नाहीये, मी आणखीन एक केस आम्ही अशीच सांगितली होती की व्यक्ती राहायला अंधेरी लोखंडवाला, कामाला यंत्रा पार्क ठाणे, रोज ठाण्याच्या बसने म्हणजे TCSच्या बसने ट्रॅव्हल करणं, आयुष्यातले 3 तास मोडत होते. मी म्हटलं काय एवढं सगळं करताय, तुमचा अंधेरीचा 1 BHK भाड्याने टाका, तेवढ्याच पैशात तुम्ही 2 BHK ला शिफ्ट व्हाल, तुमची लाईफस्टाईल एनहान्स होईल. दॅट फॅमिली इज लिव्हिंग अ लॅविश लाईफ नाव. सी, एनहान्समेंट ऑफ लाईफस्टाईल की बाबा माझा 1 BHK आहे, मला आता इमिजिएट नाही करता येत आहे, तर तुमच्याकडे ती ताकद नसेल तर कमी पैशात तुम्ही ही गोष्ट अचीव करू शकता. मोठी लोक मोठी का होतात? आय हॅव सीन अ CFO स्टेईंग इन मुंबई फॉर 10 years ऑन रेंट. येस, इज अ क्लोज फ्रेंड ऑफ माइन, आय वोंट डिस्क्लोज द नेम. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोललो की बाबा हे का, तो म्हणतो यार गोरेगाव स्टेशनला बँक अपोजिट आहे, मी चालत जातोय. जेव्हा मला ट्रेनने जायचंय तेव्हा गाडी काढायची आहे तर मी अंधेरीलाच कामाला जातोय, म्हणजे मी 20 मिनिटात पोहोचतोय, मुलाची शाळा 2 मिनिटावरती आहे. मग मोठी लोक हा विचार करतात. मग मोठे मोठे का होतात हा फरक लक्षात घ्या. बरोबर आहे.
हा, मग जर तुम्हाला घर घ्यायचंय तर सांगितलेल्या पहिल्या गोष्टी लक्षात ठेवा. जर एखाद्याकडे घराची तेवढी ताकद नाहीये तर भाड्याने कन्सिडर करा, आणि तेही नाही होत तर तुम्ही जगताच आहात. ओके, त्याच्यामुळे ज्या गरजेबद्दल आपण बोलतो की घर एक गरज आहे, हो घर गरज आहे, घराला एक सामाजिक मानसिक व्हॅल्यू आहे, आणि म्हणून घर ही गुंतवणूक नाही आहे. कृपा करून घराची गुंतवणूक म्हणून गल्लत करू नका. तुम्ही ती केलं तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही 10 वर्ष मागे जाता. कसं ते सांगतो. माझ्याकडे एक बघण्यातली केस होती की एखाद्या व्यक्तीने नागपूरवरनं मुंबईत आली. मग नागपूरचं जे घर भाड्याचं होतं ते घरमालकाने सांगितलं तुम्ही घेत असाल तर मी तुम्हाला 1 लाख रुपये स्वस्त देतो. पटकन घर खरेदी केलं. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही जे घर खरेदी केलं सगळे तुमच्याकडचे आहेत ना ते पैसे देऊन, तुम्ही इथे कुठे राहता? नाही, इथे आमचा जुना फ्लॅट होता तो आम्ही रिनोव्हेट करून घेतला, आम्ही तिकडे राहतोय, मी आता रोज इकडे कामाला जातोय. म्हणलं किती होतील फ्लॅटची किंमत? तर 40 लाखाचे मला 10 वर्षात 80 लाख मिळतील. म्हटलं 40 लाख उचल, पोस्टात ठेव, मेंटेनन्स, घर राखणं, घराचं डागडुजी, ह्या सगळ्या खर्चाशिवाय तुझ्याकडे 1 कोटी रुपये होतील पोस्टात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट, एनिथिंग. आमच्या फायनान्समध्ये एक रूल ऑफ 72 आहे की एखाद्याला तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मी 1 लाख रुपये, 1 लाखाचे 2 लाख देईन, तर तुम्हाला किती टक्के व्याजदर मिळाला? सोपं गणित आहे. ओके, त्याला 72ला त्या नंबरने भागा. त्याने म्हटलं मी 8 वर्षात देतो, तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काय मिळाला? तर 9%. आणि उलट केलं तर 8%, 9 वर्षात देतो म्हणाला. ओके, सिमिलरली या रूलने पैसे डबल होण्यासाठी 6 वर्ष लागतात. बरोबर. बारसक 72. बरोबर. आज तुम्ही कुठलाही प्रतितयश म्युच्युअल फंड उचला, त्याचे वर्षानुवर्षाचे रिटर्न बघा, मोर दॅन 12% आहेत, मार्केट तेजीत आहे. मग तुम्ही काय करताय? मग फक्त तुम्हाला कर्ज मिळालं म्हणून तुम्ही ते घर घेतलं. बरं, तुम्ही राहायला कुठे? बरं, मी नेहमी म्हणतो की इतिहास से हम ये सीखते हैं की इंसान कभी कुछ नहीं सीखता. बरोबर आहे ना? ओके, आपण गप्पा मारतो शिवाजी महाराजांच्या. आय थिंक मला वाटतं सदाशिवराव भाऊंचं एक नाटक आलं होतं याच्या पानिपतवरती, आणि त्याच्यात त्या पात्राच्या तोंडी तो संवाद होता की कोणीतरी विचारलं की दिल्लीला मराठी बूड लागू द्या ना, कशाला त्याला बसवलात बादशाला? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अरे बाबा, थोरल्या महाराजांकडनं तुम्ही काय शिकलात? राज्य तेवढंच वाढवा जिकडे निशस्त्र अवस्थेत घोड्यावर बसून शिळ घालत जाता येईल. अरे वा. हा रेफरन्स का नाही लोक लक्षात ठेवत? मी राहतो कांदिवलीला आणि माझं घर द्रोणागिरीला. अरे काय चाललंय? ते नजरेच्या टप्प्यात ठेव. तुला 15 मिनिटात जाऊन बघता आलं पाहिजे. एवढी मोठी गुंतवणूक करायची आणि ती अशीच वाऱ्यावरती सोडायची, ह्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून म्हणतो की घर गुंतवणूक होऊ शकत नाही. ज्या रेफरन्स आणि मॉडेल्सने घर गुंतवणूक म्हणून बघितलं जातं ते पाश्चिमात्य मॉडेल आहे, जिकडे कागदी इंटरेस्ट किंवा पेपर मनीला किंमत नाहीये. ओके, आज वाढलेल्या महागाईमध्ये त्यांच्याकडे सुद्धा ते मॉडेल फेल ठरलेलं आहे. ओके, सो राहण्यासाठी जरूर घ्या, आयुष्याला स्थैर्य पाहिजे म्हणून घ्या, ती ताकद निर्माण करा आणि मग घ्या. आपल्या जोडीदाराबरोबर ज्या वेळेला पूजा कराल ना, तो मोमेंट एन्जॉय करा, बिकॉज दॅट मोमेंट इज समथिंग दॅट यू हॅव अर्न्ड. ओके, आणि तुमच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी जरूर करा. सोशल पियर प्रेशर, अननेसेसरी जमत नाही म्हणून घेणं नका करू. इट हॅज अ पोटेन्शियल टू डिस्ट्रॉय युअर फायनान्शियल लाईफ. नेव्हर डू दॅट. ओके, याच अनुषंगाने मी म्हणजे आता समजा घर हा झाला विषय, मग गंमत येते की मग एखाद्या माणसाने कसं करावं. एक गंमत सांगू. माझ्या एका कलिगने मला विचारलं होतं की दादा तुम्ही हे सगळं सगळ्यांना सांगता, तर मग आमच्यासारख्यांसाठी काय? बिकॉज शी वॉज वर्किंग ॲट 12,000 रुपीज विथ माय ऑफिस. तर मी म्हटलं बेटा सगळं बरोबर आहे, एक गंमत कर. तुझा जन्म कधी झाला? तर 95ला. मग 96 पासून तुझ्या वडिलांनी दर महिन्याला 500 रुपये ठेवले असते बाजूला, तर किती झाले असते? याचं गणित करून बघ. यू वोंट बिलीव्ह, 3 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटची करंट व्हॅल्यू ही 57 लाखापेक्षा जास्त आहे. अरे बापरे. आणि ही ग्रोथ स्टोरी आहे. जे लोक म्हणतात ना की इंडिया ग्रोथ स्टोरी, पीपल डोंट अंडरस्टँड दिस. लोकांना हे कळतच नाही. पण गंमत काय माहिती आहे, आम्हाला सचिन तेंडुलकर आवडतो, पण सचिन तेंडुलकरची कन्सिस्टन्सी अंगी बाळगावीशी वाटत नाही. त्या ज्या काही धावा झाल्यात 60,000 त्या ओव्हरनाईट नाही झाल्यात ना. त्यासाठी साहेब किंवा आम्ही देव म्हणायचो आमच्या वेळेला तरी बाबा.
ओके, की देव खेळतोय ना, बस डन, म्हणजे आम्ही जिंकणार. हा जो देव आहे हा 24 वर्ष क्रीजवरती उभा राहिला, हे का नाही आमच्या लक्षात राहत? सगळं कसं झटकन पाहिजे. मग आपण मगाशी जे उदाहरण घेतलं की 30% रक्कम जमेपर्यंत आपण घराबद्दल बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे. तुम्ही विचार करा, 28 वर्षाचा मुलगा ITS मध्ये लागला, 5 लाखाचं पॅकेज आलं. त्या व्यक्तीने पिअर प्रेशर खाली येऊन लग्न जुळायचं, म्हणजे चला 25ला सुरुवात केली, 4 वर्ष झाली आणि 28 किंवा 32ला त्याने घर बुक केलं. ऑफकोर्स त्याच्याकडे 30% नाही आहेत, मग तो काय करणार? जे जमलेत ते सगळे घालणार, वरती जे पैसे पाहिजेत ते तो पर्सनल लोनने उचलणार, फॅमिली लोन मधनं ते घालणार, EMI चालू होणार. आणि हा EMI कधी कधी पगाराच्या 70% पण मी बघितलाय. हो. मग आता मला सांगा, 70% किंवा 60% तो EMI भरतोय. ज्यांचे पर्सनल लोन घेतलेस त्यांचे पर्सनल लोन तो परत देतोय, आणि त्याच्याकडे जगायला पैसे नाही उरले, आणि मग जे काही 10-15 हजार राहतात तर तो जगतोय. मग अशा वेळेला एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय, तर तो कधी करणार? नाही करू शकणार. अँड यु नो व्हॉट, चित्र किती भयानक आहे. ॲव्हरेज एज ऑफ इन्व्हेस्टर इन इंडिया इज 48. आता मला सांगा, 48व्या वर्षी एखादी व्यक्ती माझ्याकडे येते की तुम्ही मला माझे पैसे लावून द्या, मी त्याला सांगू मुलीचं लग्न करू नकोस? मी त्याला सांगू शकतो की तू मुलांचं उच्च शिक्षण सोडून दे? नाही सांगू शकत. आणि लोकांना कळतही नाही की हा अजगर किती मोठा आहे. आज ज्या डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या तुम्ही राजकीय दृष्ट्या गप्पा मारताय की तुमच्याकडे मोस्ट वर्किंग पॉप्युलेशन आहे, हे मोस्ट वर्किंग पॉप्युलेशन स्पेंड इकॉनॉमीकडे चाललंय पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे की तुमच्या हे लक्षातच येत नाहीये की ही जनता म्हातारी होणार आहे. किती जणांना सरकार नोकऱ्या देणार? किती जणांना सरकार 140 कोटीच्या लोकसंख्येला जेव्हा 180 कोटी किंवा 160 कोटी होतील तेव्हा किती जणांना सरकार जेवण देऊ शकेल? नाही देऊ शकणार. मग कधी जागृत होणार तुम्ही? मग आता मला सांगा, तारुण्यात घर घेण्याची किंमत किती मोठी आहे. स्वतःला गहाण टाकून घर घेणं आणि त्याच्याबरोबर स्वतःचं उतारवय सुद्धा गहाण टाकणं, आयुष्यातली सगळी मस्ती. जस्ट काही वर्षापूर्वी आपल्याकडे ते हे यायचं ना, कौन बनेगा करोडपती वगैरे. ओके, त्याच्यामध्ये 2-3 तरी केसेस अशा होत्या की ये बहुत टेंशन में रहते हैं, EMI पे करना है, तो मैं अगर यहाँ से जीत जाऊं तो मैं EMI रिटर्न कर दूंगी. जनसामान्यांच्या भावनेला हात घालण्यासाठी सोपं आहे, खूप चांगलं आहे, पण सगळेच हॉटसेट वरती बसत नाही. हॉटसेट वरती बसलेले सुद्धा पैसे घरी घेऊन जात नाहीत. आणि कमवलेले पैसे राखायची अक्कल नसेल तर तुम्ही पुन्हा रस्त्यावरती येता. तुम्हाला गंमत बघायची असेल तर मुंबईच्या आजूबाजूला डहाणू, वसई या ठिकाणी जा, तिकडची मुलं MIDC वरती KTM ने येतात. त्या गाडीची किंमत 3 लाख रुपये आहे, पगार 8,000 घेतात. का? कारण जागेचा पैसा आला. मुळशी पॅटर्नमध्ये जे सांगितलंय की तुम्ही जागेचा पैसा दिलात, पण दिलेला पैसा वापरावा कसा याची अक्कल नाही दिली नाही आपल्याकडे. आणि मी नेहमी म्हणतो की भारत हा असा देश आहे जिकडे पैशाबद्दल नेहमी चुकीचेच संस्कार केले. लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी. का श्रीमंती धट्टीकट्टी का असू शकत नाही? बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून देयर इज अ क्राईम. का? म्हणजे तो आपले सन्मार्गाने पण पैसा कमवता येतो ना बाबा. येतो ना. आणि एक ती म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे. तर पाय जेवढे आहेत तेवढं अंथरूण वाढवायला शिकवलं पाहिजे. येस. आणि गंमत काय माहिती आहे ना, इकॉनॉमिक्सचा प्रिन्सिपल आहे बेसिक. ओके, की म्हणजे मॉडर्न इकॉनॉमिक्स ज्याने लिहिलं ॲडम स्मिथने वेल्थ ऑफ नेशन्समध्ये, की an economic problem arises when there is a multiplicity of wants and scarcity of resources. हे देश पातळीवर, समाज पातळीवर, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक लेवल म्हणतो त्याच्या बाबतीत आहे. पण याची सगळ्यात मोठी कॉरलरी किंवा याचा विरोधाभास हा आहे की वैयक्तिक पातळीवरती उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतात. बरोबर. आय शेअर वन स्टोरी विथ यू. माझे खूप जुने क्लायंट आहेत जे 2012 पासून माझ्या बरोबर आहेत.
ते आणि त्यांची मिसेस जेव्हा माझ्याकडे आली, मी त्यांना म्हटलं, वहिनी तुम्ही का नाही काय करत, कारण तुमचा मुलगा 4थीलाच आहे, तर जस्ट ट्राय आउट. नाही आधी करायचे, आता मी जात नाही, मी घरीच असते. तर म्हटलं प्रयत्न तर करून बघा. आणि गंमत आहे, 2 दिवसांनी वहिनींचा फोन आला, दादा मला ना रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. अरे वा. घरापासून मुलाला शाळेत सोडलं की 5 तास मी हॉस्पिटलला बसते आणि मी घरी येते, 7,000 रुपये मला मिळतात. यु नो व्हॉट मयूर, त्या 7,000ने काय झालं, दादांचा पगार 40 का 35,000 रुपये होता, 7,000 रुपये ताईंचे आले, 42,000 रुपये झाले. 42,000 कमवणारं घर महिना 20,000 रुपयाचा SIP करत होतं. अरे वा. आज 2012 पासून सदरच्या व्यक्तीचं जेव्हा आम्ही वर्किंग बघतो, he is sitting on a cash corpus of 53 lakhs. Having his own parental house renovated properly with paying 15 lakhs. म्हणजे 15 लाख रुपये देऊन स्वतः प्रॉपर नीटनेटक्या घरात राहतोय. 53 लाख रुपये गाठीला आहेत. 10 वर्षाची सर्व्हिस बाकी आहे आणि मुलगा MBBSला आहे. क्या बात आहे. हे बँकेत काम करणाऱ्या, व्हाईट कॉलर्ड असणाऱ्या, यांच्यापेक्षा 5 पट पगार घेणाऱ्यांना सुद्धा जमत नाही, कारण आर्थिक नियोजनाचा अभाव असतो. बरोबर. आणि तो विचारही नाही, त्यामुळे नियोजनही नाही. आणि जसं मी म्हटलं की भारत हा असा देश आहे जिकडे पैशाबद्दल भ्रामक समजुती आहे. आपण पैसा कमवण्याच्या योग्यता मिळवण्यासाठी 17 वर्ष शाळेला देतो, 15 वर्ष 10वी पर्यंत, 16वी पर्यंत, त्याच्यानंतर 2 वर्ष ज्युनियर कॉलेज, 3 वर्ष सिनियर कॉलेज, मग 2 वर्षाचं स्पेशलायझेशन. आपण काही हाऊस म्हणून देत नाही. भारत हा गरीब देश आहे, तुम्ही स्पेशलायझेशन केलं नाही तर तुम्हाला जॉबच मिळणार नाही, बरोबर. मग 17 वर्ष दिल्यानंतर मिळवलेल्या नोकरीतनं जेव्हा आपण अर्थार्जन करतो, तेव्हा त्या अर्थार्जनाची मांडणी कशी करावी हे करण्यासाठी आपण दिवसाचे 12 तास नोकरीत देतो, पण आठवड्यातला 1 तास सुद्धा तुमच्या ऍडवायझर किंवा प्लॅनर बरोबर तुम्ही बसत नाही. मग कसा काय पैसा तयार होईल? शक्यच नाही ना. नुसतं ते बोलणं सोपं आहे मोटिवेशनल स्पीकरचं ऐकून, की मी जेव्हा झोपलो असतो तेव्हाही मी पैसे कमवतो. दुर्दैवाने काय झालंय माहिती ना, all these podcasters and all these Insta people, I'm not against them. They are saying की ते जे म्हणतात ते चुकीचं नाहीये, पण ते जनसामान्यांच्या पातळीवर जात नाहीये. नाही जात आहे. फक्त एक मोटिवेशन म्हणून राहते, जे सकाळी झोपेतून उठल्यावर संपलेला असतो. येस. दुसरी गोष्ट, मी 30 पैशाची रील 30 सेकंदाची रील बघितली की हा माझं होम लोन कसं परत जाऊ शकतं, किंवा मी अमुक एक शेअरमध्ये पैसे घातले होते ते तिप्पट झालं. ऐकायला खूप छान वाटतं. पण गंमत सांगू, तुम्ही त्या माणसाकडे जा, त्याचे पराभव पण तुम्हाला सांगेल. बरोबर आहे. पर्सनल फायनान्स किंवा वैयक्तिक आर्थिक नियोजन हे शिळोप्याच्या गप्पा मारण्याचं ठिकाण झालंय. जेव्हा आपण कॉकटेल पार्टीला किंवा मित्रांबरोबर बसतो, तेव्हा बोस्टिंगसाठी किंवा म्हणजे आपण त्याला मराठीत काय म्हणतो, आत्मप्रौढी मिळवण्यासाठी केलं जातं की यु नो व्हॉट, आय बॉट रिलायन्स ॲट दिस लेवल्स अँड आय एंडेड अप एक्झिटिंग ॲट दिस लेवल्स. ओके, मी 2800ला रिलायन्स घेतला आणि मी 3200ला बाहेर पडलो 2 तासात, किंवा काय म्हणतात त्याला 4 दिवसात, आणि मी एवढे पैसे छापले. मला जाणीवपूर्वक विचारावं असं वाटतं की बाबा बरोबर आहे, हे सगळं केलंच ते, पण मग आता तुझ्याकडे रिलायन्स किती आहेत, किंवा तुझ्या रिटायरमेंटचा कॉर्पस तुझ्याकडे आहे का? गमती सांगेन, माझ्या एका क्लायंटने मला विचारलं होतं, सर तुम्ही काही स्पेक्टॅक्युलर फंड्स सांगत नाही. म्हटलं म्हणजे? नाही, तुम्हाला माहिती आहे आमच्या ऑफिसमध्ये एक जण आहे, त्याने मला सांगितलं होतं रिलायन्स फार्मा घे, आणि रिलायन्स फार्मा फंड त्याच्यानंतर लगेच 15 दिवसात म्हणजे 3 महिन्यामध्ये तो ऑलमोस्ट 50% रिटर्न दिला, 10,000चे 15,000 झाले. म्हटलं ओके सर, काय हरकत नाही, एक काम करा ना. म्हटलं काय? त्याला विचारा ना त्याचा कॉर्पस किती आहे. आणि 2 दिवसांनी मला सरांचा फोन आला, मला म्हणाला पण ते की नाही, यू आर राईट, ही डझंट हॅव अ कॉर्पस. पण कॉर्पस कशाशी खातात, मुळात आर्थिक मांडणी कशात असावी. आज प्रामाणिकपणे कोणालाही विचारा की बाबा रे, तुझी नोकरी गेली, तुझं लाईव्हलीहूड गेलं, तू 6 महिने सर्व्हाइव्ह करशील का? नाही करू शकत. कोणाकडेही न मागता. एखादी मेडिकल इमर्जन्सी उभी राहिली आणि दुर्दैवाने तुला असं काहीतरी झालंय जे तुझ्या मेडिक्लेम मध्ये किंवा ऑफिस मेडिक्लेम मध्ये बसत नाही, आर यू एबल टू सस्टेन? आणि हे होतच नाही, कारण आम्ही अनभिज्ञ असतो. मला 12 वर्षात असेही अनुभव आले की तुझ्याशी बोलायचं म्हणजे 1.5 तास जाणार, जाऊ दे आपण नंतर बोलूया. आणि मग मला हसायला येतं की अरे काय चाललंय. दॅट कॅन नॉट बी द इम्पॉर्टन्स दॅट यू गिव्ह, राईट? When we talk about money, money should be praised, money should be valued. आणि त्या पैशाकडे तुम्हाला
शांतपणे ते बघण्याचा दृष्टिकोन आणि तो वाढला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायची तयारी पाहिजे. आपण काय करतो, 12 तास ऑफिसमध्ये काम करतो, सॅटर्डे संडे घरी येऊन काम करतो, अप्रेझलच्या वेळेला 1 महिना आधीपासून बॉसशी मखलाशी करतो. अप्रेझल मिळाल्यानंतर ते मनासारखं नसेल तर आपण सल्क करतो. ह्या सगळ्यामध्ये आपला कोणी जो ॲडवायझर आहे त्याला फोनच आपण करत नाही. ह्या सगळ्यामध्ये बाबा ठीक आहे मी ही नोकरी करतोय, पण एका टप्प्यात माझी ही नोकरी गेली तर ॲम आय प्रिपेअर्ड फॉर नेक्स्ट 6 months? नाही. ऐकायला खूप छान वाटतं इन्स्टाच्या रीलमध्ये की 30 सेकंदात त्यांनी बेकरीचा आयटम सुरू केला, तो खूप छान चालला. अरे पण त्याला जाऊन विचार ना की तुझा पहिला केक कसा विकलास, विकून पाहिलंय का कधी? त्याच्यामुळे पैसा ही खूप इग्नोर्ड गोष्ट आहे आणि तिची किंमत आहे ना ती नसते तेव्हा लक्षात येते. बरोबर, असते तेव्हा नसते. माझ्या कितीतरी सिनियर सिटीजन क्लायंट्सना मी सांगितलंय की युअर रिटायरमेंट कॉर्पस इज नॉट अ डाऊन पेमेंट फॉर अ हाऊस. 90% ऑफ द टाइम रिटायरमेंट कॉर्पस कशात जातो माहितीये? असलेलं होम लोन फेडण्यात किंवा मुलाला घर घेऊन देण्यात. बरोबर. आपण त्याच गोष्टी की भरपूर गोष्टी अशा आहेत की नेमकं आलेल्या पैशाचं काय करायचं. आणि तुम्ही गेली 12 वर्ष ह्या क्षेत्रात आहात की इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून, गुंतवणूक सल्लागार. तुमचा 12 वर्षाचा अनुभव आणि सामान्य माणसं आहेत, डॉकमधून कुठल्या तरी कंपनीमधून सरकारी नोकरीतून रिटायर्ड होतात, कमीत कमी 30-35 लाख रुपये कॉर्पस घेतात. बरोबर मिळत असतील, जे सगळ्या बाजूने जी काय गुंतवणूक असेल किंवा नोकरीतून केल्यानंतर येते. तर ह्या माणसांनी काय करावं नेमकं? ओके, प्रत्येकाची रिटायरमेंटच्या वेळेची परिस्थिती सेम नसते. ओके, बट मोर ऑर लेस 7व्या वेतन आयोगामुळे सरकारी डिपार्टमेंटमधनं रिटायर्ड होताना किंवा अगदी प्रायव्हेट सेक्टरमधनं सुद्धा रिटायर्ड होताना 50 ते 60 लाख रुपये माणूस घेऊन रिटायर्ड होतो. सगळ्यात बेस्ट रिटायरमेंटची तरतूद करायची वेळ म्हणजे 28 वर्ष, जेव्हा तुम्ही नोकरीला पहिल्यांदा लागता तेव्हा. इफ यू डू दॅट यू विल नॉट हॅव दिस क्वेश्चन्स एनी मोर इन लाईफ. कारण तुमची नोकरी कसलीही असो, जेव्हा नोकरीला लागतात तेव्हाच मी निवृत्त होईन तेव्हा माझे किती पैसे पाहिजे याची तरतूद करावी. आता गंमत सांगतो, तुम्हाला 100 रुपये मिळाले पगाराचे, 4 भागात विभागा. पहिला भाग तुमचं जेवण खाणं, तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या स्पाऊसचं म्हणजे घराचं पूर्ण जेवण खाणं, त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण, हाऊस मोज याच्यात जावं. 30 रुपये तुमच्या EMIs मध्ये जावेत. जोपर्यंत EMI नाही आहे, कारण बरेचसे लग्न झाल्यावरती आई वडिलांबरोबर वगैरे राहतात आणि दॅट इज अ गोल्डन पिरियड. वी ऑफन मिस दॅट टाइम. काय होतं सांगतो की आता मी आहे, नोकरीला लागलो 28व्या वर्षी किंवा 24व्या वर्षी, 3-4 वर्ष नोकरी केली, लग्न झालं माझं 2010 साली, म्हणजे मी 30 वर्षाचा असताना. त्याच्यानंतर मी आणि माझी बायको माझ्या आईबरोबर आणि अगदी आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा राहिलोय भाड्याने घेऊन. सो हे जी 10-12 वर्ष होती ना, याच्यात आम्ही एक सूत्र पाळलं, आलेले 100 रुपये 30-30-30-10 मध्ये झाला पाहिजे. 30 रुपयात आपला खर्च बसला पाहिजे, फिरणं, खाणं, मौज मजा, सगळं खर्च म्हणून आहे घराचं. जे जर एक्सिड होत असेल तर खर्च कमी करा. देयर इज नो अदर ऑप्शन. बरोबर. तुमचं भाडं मायनस राहिलेली रक्कम घराच्या डाऊन पेमेंटसाठी झाली पाहिजे. 30 रुपये तुमच्या म्हातारपणासाठी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, म्हणजे जे तुमचे डिस्टंट गोल आहेत. अजून नॉर्मल पगारदाराचे डिस्टंट गोल काय असतात? मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न किंवा त्यांचं करिअर, स्वतःचं रिटायरमेंट. ओके, आता ह्याचा इम्पॅक्ट सांगतो. आमच्या फील्डमध्ये टाइम व्हॅल्यू ऑफ मनी हा एक जो कॉन्सेप्ट आहे की इफ यू लूज द अपॉर्च्युनिटी टू इन्व्हेस्ट व्हॉट यू विल लूज. जे मी तुम्हाला सांगितलं की 500 रुपये 1996 साली दर महिन्याला सुरुवात केले, तर त्याची आजची किंमत 70 लाखाचा कॉर्पस आहे, त्याहीपेक्षा जास्त असेल. बिकॉज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज सम 1 year बॅक. आता ज्या पद्धतीने मार्केट वाढलंय त्या SIPचं करंट व्हॅल्युएशन हे जवळजवळ 70 लाखाच्या वरती आहे. 3 लाखाची मूळ गुंतवणूक. कशी ती पण सांगतो. 96 ते आत्ता किती वर्ष झाली? 24 वर्ष, ती 5 वर्ष, 29 वर्ष. वर्षाला 6,000ची गुंतवणूक, 30-80 असे 1,80,000 रुपये. याची गुंतवणूक जर तुमची 70 लाख रुपये होते तर नाही का होणार? मग हे का झालं? कारण बाजार तेव्हा मॅच्युअर नव्हता.
बरोबर. मी 23% वरचा कॅगर म्हणतोय. आज ऍडवायझर्सना जाऊन विचारा की माणसाने कितीचा कॅगर एक्सपेक्ट केला पाहिजे. कॅगर म्हणजे CAGR, चक्रवाढ व्याजाचा दर, ज्याने तुमचा पैसा वाढतो. नॉर्मल माणूस काय करतो, बँकेत जाऊन RD करतो. तुम्ही असं समजा ही RD केली आहे, फक्त ह्याचा दर सेम नसेल. कधीतरी तो तुम्हाला 12% मिळेल, कधीतरी 8% मिळेल, कधीतरी उणा मिळेल आणि कधीतरी 24% मिळेल. पण तुम्ही जर क्रीजवरती थांबलात 24 वर्ष तर तुम्हाला मिळणारा ॲव्हरेज दर हा 12% वरचा असेल. ओके. सो तुम्ही तुमच्या नोकरीच्या सुरुवातीला जी सुरुवात करता आणि ती सुरुवात शेवटपर्यंत मेंटेन करता, त्याच्यामध्ये तुमचं रिटायरमेंट ऑटोमॅटिकली मॅनेज होतं. खूप सोपं आहे. माझं सर सांगायचं की लाईफ इज व्हेरी सिम्पल, वी कॉम्प्लिकेटेड. बरोबर. आपण कारण बऱ्याच वेळेला ना त्याला भावनिक अँगल देतो, आता आपण कम्प्लीट करून टाकूया, तसं नाही होता कामा. सो जे 30 रुपये तुमचे आहेत त्याच्यात तुम्ही EMI बघा आणि तुमचा घराचं भाड्याचं बघा, म्हणजे तुमचा कॉर्पस जमा होईल. 30 रुपयात तुमच्या ज्या डिस्टंट नीड्स आहेत, मुलांचं शिक्षण, हे ते सगळं. आणि हे जेव्हा झालेलं असेल ना मयूर, त्यावेळेला तुम्हाला एक स्टेबिलिटी येते, तुमच्या माइंडला एक स्टेबिलिटी येते. यू कॅन ट्राय आउट डिफरंट थिंग्स. म्हणजे कोणताही फेशियल करायची गरज नाही, चेहरा ऑटोमॅटिकली, कारण ते पैशाचं तेज असतं ना. आणि त्याची बरोबरी कुठलंच फेशियल करू शकत नाही. सो आणि मग 10 रुपये ज्याच्यात मी म्हटलं की नॉर्मली पर्सनल फायनान्स लेवलवरती थोडंसं विषयांतर पण इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगतो. 4 प्रकारच्या रिस्क असतात ज्या बोलल्या जात नाही. का? कारण अशुभ कशाला बोलायचं, बरोबर, मी कोणाचा वाईट केलं नाही, माझं वाईट होणार नाही. ही सगळी जुनी संतवचनं चांगली आहेत, वाईट नाही आहेत. पण त्याच संतवचनामध्ये हे पण आहे की जेव्हा तुझं व्यवस्थित चाललंय तेव्हा उद्याची तरतूद कर. आग लागल्यावर विहीर खडू नको. बरोबर आहे ना. मग याच्यात जर तुम्ही शांतपणे बघितलं की बाबा एखादी व्यक्ती आहे, तिने कुठल्या कुठल्या रिस्क आहेत, तर एखादी कमवती व्यक्ती अचानक जाणं ही प्रायमरी रिस्क आहे. मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या कुटुंबाला 10 वर्ष तरी देताय का हो जगायला? आज विचारा तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये हा प्रश्न जरूर विचारा लोकांना की बाबा रे, तुझ्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट तरी तुझं इन्शुरन्स कव्हर आहे ना? ते कशाशी खातात हेच आम्हाला माहिती नाही. बरोबर आहे का? स्वतःच्या मनाच्या गोष्टी कोण करणार? ओके. हल्ली एक प्रॉडक्ट आम्हाला विकावं लागत नाही कारण लोकांना कळून चुकलंय कोविड पासून. मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स. बाबा आग लागते, रस्त्यावरती येतो, ते असावं. याच अनुषंगाने आणखीन एक रिस्क आहे जी बोलली जात नाही. डिसेबिलिटी इन्शुरन्स, अपघात विमा. ट्रेनमधनं पडलात, पाय घसरून पडलात, ऑफिसला 6 महिने जाऊ नाही शकलात, अशा वेळी होणाऱ्या आर्थिक नुकसानाचं काय? आणि यु नो व्हॉट, दिस इज द चीपेस्ट फॉर्म ऑफ इन्शुरन्स विच नोबडी विल सेल. का? Of course, when you go to a commission-based seller, instead of convincing you, म्हणजे तुम्हाला अपघात विमा घेणं कन्व्हिन्स करण्यापेक्षा तो तुम्हाला एंडॉवमेंटला कन्व्हिन्स करतो, कारण त्याला कमिशन जास्त मिळतं. त्याचं चुकीचं नाहीये. चूक तुमची आहे की तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल, आर्थिक नियोजनाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहात. बरोबर, तुम्हाला माहीतच नाही काय. येस, कारण या देशामध्ये डिस्ट्रीब्युशनचं लायसन मिळवायला 12वी पास माणूस चालतो. ओके. सो त्याच्यामुळे हे जे आहे ना की तुम्ही तुमचा डिस्ट्रीब्युटर, फायनान्शियल प्रॉडक्ट सेलर कसा निवडता, त्याला खरोखर ते येतं का, तो ते काम किती वर्ष करतोय, तुम्ही स्वतः थोडंसं किती वाचता. बरं, रील्स वाचून हे शहाणपण येत नाही. तुम्ही माणूस निवडताना माणूस कसा निवडा, सिम्पल, तो त्याचा रोजचा व्यवसाय आहे का. दुसरी महत्वाची गोष्ट, तो तुमच्या बरोबर त्याचे अर्निंग डिटेल्स शेअर करतो का, ऍटलिस्ट तुमच्या पुरते. तिसरी महत्वाची, तो जसे कमवतो ते तुम्हाला सांगतो, तो कमवतोय कुठून, नक्की कुठून कमवतोय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. किती कमवतोय वगैरे हे खूप पर्सनल प्रश्न झाले, पण बाबा रे, तू मला हे प्रॉडक्ट देतोय तर हे प्रॉडक्ट तू माझ्या फायद्याचं कसं देतोयस हे समजावून सांग. ओके. आणि कृपा करून संपत्ती निर्मितीसाठी इन्शुरन्सच्या कुठल्याच प्रॉडक्टचा वापर करू नका. दॅट इज द बेस्ट थंब रूल. इन्शुरन्स इज शिअरली फॉर रिस्क प्लॅनिंग. बरोबर. आणि याच्या 4 रिस्क कव्हर व्हायला पाहिजेत. मी आकस्मिकरित्या गेलो तर, मी मेडिकल हॉस्पिटलाइज झालो तर, माझा अपघात झाला तर, आणि सरते शेवटी एखादा दुर्धर आजार झाला तर, जो शक्य आहे हल्लीच्या काळामध्ये, बदललेल्या लाईफस्टाईल प्रमाणे, मोबाईलच्या अतिवापरामुळे,
मला कॅन्सर किंवा ब्रेन ट्युमर सारखा झाला. आताच मला कळलं की माझ्या एका जवळच्या मित्राला अल्झायमरची सुरुवात आहे असं करून डॉक्टरांनी घाबरवलं होतं. अ पर्सन हू इज हार्ट अँड हेल्दी. सो यू नेव्हर नो की तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय तर व्यवस्थित असेल. सो म्हणून तुम्ही म्हणजे सिम्पल आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे की जंगलात शिकारीला जाताना वाघाच्या तयारीने जावं. बरोबर आहे. कारण वाघाला माहिती नाही तुम्ही सशाला मारायला आलात आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला समोर पहिलं कोण भेटणार आहे. सो तुमची आर्थिक तयारी ना ही नेहमी वाघाच्या तयारीची असावी आणि ती असली की मजा एन्जॉय करा. वेन यू हॅव द मनी अँड यू आर गोइंग फॉर अ डील, लुक ॲट द ट्रीटमेंट दॅट यू आर गेटिंग फ्रॉम अपोजिट पार्टी. बरोबर. ही विल मेक यू सिट, ऑफर यू कॉफी अँड ड्रिंक्स आणि त्याच्यानंतर गोष्टी होतील. जेव्हा तुम्ही अगतिकपणे जाता की मला काही मिळेल का, माझ्याकडनं खरोखरच हे होईल का, त्यावेळेला मिळणारी ट्रीटमेंट आणि तुमच्याकडे सगळी तयारी असल्यावर तुम्हाला मिळणारी ट्रीटमेंट यातला फरक जरूर अनुभवा. सो ह्या 4 प्रकारचे इन्शुरन्स झाले ना की नंतर इन्शुरन्सला उभंच करू नका. बरं, हा विषय आला अतिशय महत्त्वाचा आहे की मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स हा नेमका किती असावा? ओके, चांगला प्रश्न. हां. इन जनरल सध्याच्या काळात कमीत कमी मेडिक्लेम 25 लाख ते 50 लाखाचा असावा. 25 ते 50 लाख. मग बऱ्याच वेळेला पूर्ण कुटुंबाचा. येस. का ते सांगतो. किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 20-22 लाख रुपये सहज घेऊन जातात. ब्रेन ट्यूमर, बरोबर आहे, ब्रेन ट्युमर वगैरे. सो अशा वेळेला तुमच्याकडे जर तुमचा मेडिक्लेम 5 आणि 10 लाखाचा असेल तर तो उपयोगाचा नाही. आज सुदैवाने असे बरेच प्रॉडक्ट्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठी इन्शुरन्स कव्हर सुद्धा मोठ्या पद्धतीने घेता येतात. एखाद्याकडे अगदीच पैसे नसतील, म्हणजे मागे आपला जो प्रश्न आला होता की एखादा डॉकमध्ये काम करणार असेल त्याने काय करावं, त्याला ते शक्य नाही आहे वगैरे, किंवा ऑफिस मेडिक्लेम आहे तर मग तो कसा एक्सप्लॉइट करावा. सिम्पल सांगतो, इन्शुरन्समध्ये कॉन्सेप्ट आहे डिडक्टिबल. या म्हणजे माझा क्लेम 25 लाखाचा आहे पण पहिल्या 2 लाखापर्यंत मी तुझ्याकडे येणारच नाही. सो कंपनीचे छोटे क्लेम्स आणि प्रोसेसिंग कॉस्ट बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे कंपनी प्रीमियममध्ये जवळजवळ 60% डिस्काउंट देते. अच्छा. सो सिम्पल सांगायचं म्हणजे 40 वर्ष वयाच्या कर्त्या पुरुषाच्या पूर्ण फॅमिलीचा मेडिक्लेम हा पूर्णपणे अवघ्या काही 10 ते 12 हजार रुपयात पण मिळू शकतो वर्षाला. अरे वा. आणि एवढे पैसे प्रत्येकाकडे असतात. सी द प्रॉब्लेम इज इट्स नॉट अबाउट अफोर्डेबिलिटी, द प्रॉब्लेम इज अबाउट द अवेअरनेस. परवडणं हा प्रश्नच नाहीये. कितीतरी घरं अशी आहेत की ज्यांना हे सहज परवडू शकतं पण त्यांनी कधी या गोष्टीचा विचारच केला नाही कारण ते पूर्णपणे याच्याशी अनभिज्ञ आहेत. आणि एक मेंटॅलिटी अशी होते की आता काय होतंय मला, आता काहीच नव्हतंय मला, उगाच कशाला यांना वर्षाला 15 आणि 20 हजार रुपये देऊ. बरोबर. आता याच्यातलं पण एक उदाहरण देतो. एक सिनियर सिटीजन माझ्याकडे साधारण 7 वर्षापूर्वी आले होते आणि ते म्हणाले अरे काय लागले तर 1-2 लाख रुपये लागतील ना, ते मी देईन. त्या काकांना मी म्हटलं काका पहिली गोष्ट तर 1-2 लाख नाही लागणार. त्याही वेळेला 5-1 लाखाचा नॉर्मल हे होता. म्हटलं तुम्ही रिटायर्ड किती पैसे घेऊन झाला तर 50 लाख रुपये. म्हटलं 50 लाख रुपये तुम्ही एकदा 5 लाख द्याल पण तुम्हालाही माहिती आहे आजारपण आलं की ते रिकरिंग नेचरमध्ये येतं की आलं तुम्ही डॉक्टरकडनं घरी आलात मग टाके सुटले परत गेलात, नाही त्याचं गोळी चालली होती त्या गोळीची रिॲक्शन आली म्हणून तुम्ही परत गेलात, मग आणखीन काहीतरी झालं म्हणून तुम्ही परत गेलात. मग ही जंत्री आहे ना, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, ऑपरेटिव्ह केअर ह्या सगळ्या गोष्टींची जर टोटल मारली ना तर कुठलंही आजारपण तुम्हाला सहज 5-7 लाखात घेऊन जातं. ही त्यावेळची गोष्ट आहे 5-7 वर्षापूर्वीची. म्हटलं हे रेकरिंग झालं तर म्हटलं 3 वर्षांच्या रिकरिंग आजारपणानंतर तुम्हाला मुलाकडे पैसे मागावे लागतील, चालतील का? नको, आपण मेडिक्लेम काढूया. मुळात मेडिक्लेम कधी काढावा तर कुठलंही इन्शुरन्स कव्हर ना जेव्हा तुम्हाला त्याची गरज नसते तेव्हा घ्यावं, ते स्वस्त पडतं. बरोबर. एक सिंपल सांगतो, एखादी व्यक्ती आहे ITS मध्ये काम करते आणि त्या ITS मध्ये काम करताना त्या व्यक्तीला कंपनीकडनं मेडिक्लेम आहे म्हणून तिने कधी मेडिक्लेम घेतलाच नाही. वर्षानुवर्ष गेली. तुम्ही तेवढेच तरुण असता का जे तुम्ही 25व्या वर्षी आहात? दिस इज अ मशीन विच कीप्स ऑन डिटिरियरेटिंग, राईट? सो
25 वर्षाचा तरुण ते 45 वर्षाचा मध्यमवयीन माणूस किंवा वयस्क माणूस असं जर आपण कम्पेअर केलं तर बॉडी इज नॉट सेम. नाही. थँक्स टू चेंज लाईफस्टाईल, थँक्स टू युअर ओव्हरनाईट ड्रिंकिंग, थँक्स टू युअर पार्टिंग और फॉरगेट अबाउट पार्टिंग. एखादा माणूस रेग्युलर काम करणार असेल तर थँक्स टू दॅट वर्क स्ट्रेस ही हॅज ऑलरेडी डेव्हलप blood thinning issues, he has already developed diabetes, he has already developed stress related anxiety. झालं. The person is out of the preview of Mediclaim. Now if you pay double the money, you will not get Mediclaim. म्हणजे जे माणसं आजार झाल्यानंतर औषधोपचाराला लागतात त्यांनी तो आधीच प्लॅन केला पाहिजे. कारण आपल्याकडे हेल्थ सिस्टम अशी आहे की बीपी झाला, हार्ट अटॅक झाला, डायबिटीज झाला, ह्याची औषधं तुम्हाला रोज घ्यायची आहेत. येस. जे तुमचा तो रोग मारणार नाहीये, तुम्हाला मेंटेन ठेवणार, तुम्हाला जिवंत ठेवणार तो की हे तुम्ही घेत राहा सतत सतत आणि त्याचे दुष्परिणाम काही दिवसांनी तुमच्यावर येणारच आहे. येस. सो सी कसं आहे ना, आपण सगळेच जण रिॲक्टिव्ह जगतो. घराची वेळ आली, मला घर घ्यायचंय, मी रिटायर्ड होणार आहे, मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय, आता मुलीचं लग्न आलं, आता कुठून पैसे आणू. का? मी गमतीने कधी कधी सांगतो घराच्याच बाबतीमध्ये, तुम्ही घराची वास्तुशांत ज्या दिवशी करता ना, जस्ट इमॅजिन खर्च कसे प्लॅन करावे किंवा प्लॅनिंग किती असावं याचं क्लासिक एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही वास्तुशांत करता त्यावेळेला तुम्हाला त्या पूजेमध्ये समोर ना जे दान आलेलं असतं ना त्याची किंमत आजच्या घडीला 1000-2000 रुपये असते. मी गमतीने माझ्या क्लायंट्सना सांगतो की ते 2000 रुपये आलेत ना, आता एक काम करा, 2000चा SIP चालू करा आणि मेंटेन करा. कशाला सर? म्हटलं सांगतोय ते करा. आज तुमचं घर फुल डेकटअप आहे, कारण इंटिरियर छान झालंय, सगळं मस्त झालंय, सगळं छान झालंय, एव्हरीबडी इज कमिंग प्रेझिंग यू, यू आर हॅपी. 2000चा तुमचा SIP तुम्ही चालू करा. यू विल रिमेंबर मी आफ्टर 5 years. 5 वर्षानंतर लक्षात येतं कुठेतरी सिपेज आहे, कुठेतरी रंग उडालाय, कलर करायचंय. आज अगदी तुम्ही कुठल्याही छोट्यातल्या छोट्या कंपनीचा कोट घ्या किंवा रंगाराचा कोट घ्या, 1 BHKच्या घराचं पेंटिंग हे 60,000 रुपये. इफ इट इज अ 2 BHK 75,000 to 1 lakh rupees. ओके. मी तुम्हाला सांगितलं 2000 रुपये बाजूला ठेवा. 60 महिने गेले, पहिले गणपती बाप्पाचे 2000 रुपये आलेले आहेत, झाले 24-25 असे 1,20,000 रुपये तुमची मुद्दल आहे. बरोबर. त्याच्यावरती मार्केटचं अप्रिसिएशन काउंट करा, तुमच्याकडे 2.5-1 लाख रुपये असतील आणि मग ते 2.5 लाख रुपयात तुम्ही घराचा कलर करा, डेकटअप करा, तुम्हाला व्हाईट गुड्स अपडेट करायचे तर ते करा. बट दॅट विल नॉट ॲड अ प्रेशर ऑन यू. नॉर्मली काय होतं माहिती आहे, आपण कसे जगतो, आपण घर घेतलं, सगळा पैसा EMI मध्ये गेला, मग आपण फक्त जेवण खावण करतो आणि EMIचा प्रेशर घेऊन जगतो. बरोबर. त्याच्यानंतर 5 वर्षात लक्षात येतं की अरे हे सगळं करायचं आहे, मग हे सगळं करायला काय लागणार, मग ऑफिसमधनं उचल घे किंवा आहेत ते सगळे पैसे संपले. मग त्या मोमेंटला तुमच्याकडे माझ्यासारखा कोणी ॲडवायझर पण आला तर तुम्ही त्याला काय सांगता, आता नको, जरा 2 वर्षाने बघू किंवा 2 महिन्याने बघू. पण कॅलॅमिटी सांगून येत नाही, डेथ सांगून येत नाही, ॲक्सिडेंट सांगून होत नाही, आजार पण सांगून येत नाही. मग एवढ्या अनिश्चिततेला गहाण टाकून किंवा हातचा पकडून तुम्ही तुमचं लाईफ जगता. आणि मग म्हणून आम्ही म्हणतो की हातचा चुकला ना की गणित बिघडतं. आणि हे गणित सहज बिघडतं. का बिघडतं? कारण आम्ही त्या गोष्टीला द्यायचा तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही. बरोबर. आता आम्ही जेव्हा प्लॅनिंगला बसतो तेव्हा आम्ही कस्टमर्सना नेहमी सांगतो की बाबा D-Day मनी. ओके. म्हणजे जर तुमच्या दोन्ही उभयतांच्या नोकऱ्या गेल्या तरी तुमचं मासिक गुंतवणूक, मासिक भाडं आणि जेवण खावण होईल एवढा पैसा बाजूला असला पाहिजे. नोबडी थिंक्स अबाउट इट. जस्ट इमॅजिन, कोविड हॅज टॉट अस दॅट. कितीतरी प्रोफेशन संपली. ओके. अचानक असं वाटायला लागलं होतं की सगळं जग आता ऑनलाईनच चालणार. ऑफकोर्स गोष्ट बॅक टू नॉर्मल झालं, बट त्यावेळेला जो न्यू नॉर्मल नावाचा शब्दप्रकार रुचला होता किंवा तो रुजला होता, तो जर तुम्ही बघितलात की नाही, इधर से सब कुछ ऑनलाईन चलेगा, नाही तसं नाही झालं. पण त्या 2 वर्षाच्या काळात माझ्याकडे एक खूप जपून ठेवलेली आठवण आहे. माझ्या मित्राची मोलकरण, तिने माझ्याकडनं SIP स्टार्ट केला होता. अच्छा. आणि त्या मित्राच्या आईने सांगितलं होतं की अरे तू हे सगळ्यांचं करतोस, तू यांचं पण करशील का? म्हटलं सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही करतो, तू पाठव, आम्ही करू. आम्ही 2,000चा का 4,000चा SIP त्या माऊलीने सुरू केला होता. कोविड येईपर्यंत साधारण त्या पोर्टफोलिओमध्ये 2-1 लाख रुपये जमा झाले होते 4 वर्षात.
बारचो 48च्या हिशोबाने ॲप्रिसिएशन वगैरे सगळं पकडून 4-1 लाख रुपये एक साधारण 2.5-1 लाख रुपये जमा झाले होते. तिने मला फोन केला, दादा मला ना कुठे आता काम नाही आहे, सगळी कामं बंद झालीत, सोसायटीने काम बंद केलं आहे, मी जगू कशी? तर म्हटलं काळजी करू नकोस, तुझे पैसे जमा आहेत, एक OTP दे, तुला दर महिन्याला पैसे अकाउंटला येतील. अच्छा, अरे वा. मयूर, यू वोंट बिलीव्ह, कोविडची 2 वर्ष ती माऊली कुठेही गेली नाही, तिला दर महिन्याला आम्ही 5,000 रुपये दिले. मी तिला विचारलं किती पैसे पाहिजे. सध्या SIP बंद करा, कारण आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मला तुम्ही 5,000 रुपये द्या. आम्ही तिला 5,000 रुपये दिले आणि विषय कंटिन्यू झाला. जसा कोविड संपला त्या माऊलीने 10,000चा SIP सुरू केला. अरे वा. बिकॉज शी रिअलाइज द पॉवर ऑफ सेव्हिंग्स, की या स्ट्रॅटाने लोक गंमत म्हणतात. मी मगाशी काय म्हटलं, 40,000 रुपये कमवणारा बस बॉडी फिटर त्याच्या मुलाचं MBBS करू शकतो, आणि बँकेत व्हाईट कॉलर नोकरी करणारे आई वडील देखील मुलाचं शिक्षण करू शकत नाहीत किंवा शिक्षण करताना लोन घ्यावं लागतं. हा विरोधाभास का तयार होतो? इथे फक्त नियोजनाचा डिफरन्स आहे. आणि ही गंमत आहे की तिने तिच्या 4 मैत्रिणींना घेऊन आली माझ्याकडे, की तुम्ही इथे करा, तुमचं भलं होईल. आज तुम्ही जो वेळ दिलाय तो आमच्यासाठी तर खूप बहुमूल्य आहेच, पण आमच्या विमर्शाच्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. थँक्यू. तुम्ही विमर्शमध्ये आज या आमच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आयुष्याचं गणित किती चांगलं आपण मांडू शकतो याबद्दल तुम्ही चांगली माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.